नमस्कार मित्रांनो, मी गोंदिया मॅथ्सवाला तुम्हा सर्वांचा एकदा पुन्हा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे हा आज आमच्या अकॅडमीला सॅटर्डेला जे वीकली पेपर टेस्ट होत आहे त्याच्या एनालायसिसबद्दल हा व्हिडिओ आहे। महत्त्वाचे म्हणजे आमचा एक सिरीज सुरुवात होत आहे, म्हणजे ती म्हणजे कशी की लाभ आणि हानी, म्हणजे ही हिंदीमध्ये राहणार आहे। आणि ही जी व्हिडिओ आहे ही खास करून बँकिंग, SSC आणि रेल्वे यांच्यासाठी यांची जी तयारी करत आहे, जे विद्यार्थी तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे लाभ हानी हा येत्या 2-4 दिवसानंतर तुम्हाला मिळणार आहे। तर तुम्ही जर आमचा गोंदिया मॅथ्सवाला हा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही पहिल्यांदा आपल्या यूट्यूबवर जाऊन गोंदिया मॅथ्सवाला हा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्राला पाठवा। तर आजचा जे टॉपिक आहे ते म्हणजे असं आहे की आपल्याकडे जे वीकली टेस्ट पेपर झालेला आहे, म्हणजे आज जे वीकली पेपर टेस्ट झालेला आहे त्याच्या एनालायसिस बद्दल हा व्हिडिओ आहे। आणि तो व्हिडिओ म्हणजे खास करून जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहे, तलाठी भरती करत आहे, वन विभागची भरती करत आहे किंवा अदर कोणतीही सरळ सेवा भरती करत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर असे प्रश्न बरेचदा तुम्हाला विचारलेला आहे, काहीदा पोलीस पेपरमध्ये विचारलेला आहे, म्हणजे आपल्या जवळ जेवढे काही म्हणजे तालुके असतील किंवा जिल्हे असतील त्यामध्ये जे पेपर झालेले असतील त्यामध्ये अनेकदा असे प्रश्न तुम्हाला म्हणजे मिळाले असतील। तर वेळ न गमावता आजचा पहिला प्रश्न जो होता तो म्हणजे कोणता होता तर ते आम्ही बघूया। तर आजचा जो पहिला प्रश्न होता तो होता की सिंपल क्वेश्चन होता, ज्याचा हार्ड नव्हता, पण मुलांनी म्हणजे कळला नसेल किंवा त्यांना थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर जर नसेल तर त्यांना थोडीशी अडचणी आली असतील। हा प्रश्न असा होता की कपिल हा एक काम 20 दिवसात करतो, रवी तेच काम 30 दिवसात करतो आणि संजय तेच काम 36 दिवसात करतो। जर कपिलने 5 दिवस काम केले, त्यानंतर रवीने 5 दिवस काम केले, तर त्यानंतर उरलेले काम संजय किती दिवसात करेल। म्हणजे हा प्रश्न असा होता, टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे की 3 व्यक्ती आहेत, कपिल, रवी आणि संजय। हे तिन्ही व्यक्ती सेपरेट म्हणजे एक काम 20 दिवसात, तेच काम 30 दिवसात आणि 36 दिवसात कोण संजय करत आहेत। आता इथं विचारलं आहे की कपिलने 5 दिवस काम केलं आणि त्यानंतर रवीने 5 दिवस काम केलं, तर त्या दोघांनी काम केल्यानंतर जे उरलेलं काम होतं ते संजयने किती दिवसात पूर्ण केलं। तर हा प्रश्न कसं काढायचं, म्हणजे उत्तर कसं काढायचं, तर कपिल किती दिवसात करत आहे तर 20 दिवसात, त्यानंतर रवी किती दिवसात करत आहे तर 30 दिवसात आणि त्यानंतर संजय किती दिवसात करत आहे तर संजय 36 दिवसात। या तिन्हीचं पहिल्यांदा LCM काढायचं होतं। आता तिन्हीचं LCM म्हणजे किती तर 180, हा किती तर 9 वेळा, हा किती तर 6 वेळा आणि इथून 5 वेळा। आता इथं विचारलं आहे की जर कपिलने 5 दिवस काम केलं, आता कपिल 1 दिवसात किती काम करत आहे तर 9, हा 1 दिवसाचं काम आहे, हा जो आहे हा एका दिवसाचं काम आहे, हा पूर्ण काम आहे एकूण काम, आणि त्यांनी सेपरेट केलेलं हे दिवस आहे। आता एका दिवसात कपिल 5 काम करत आहे, तर तो 5 दिवस काम केला कपिलनं, तर कपिलनं 5 दिवसात किती काम केलं तर 45 काम केलं असेल। त्यानंतर विचारलं आहे की रवीनं किती दिवस काम केलं आहे तर 5 दिवस काम केलं आहे, म्हणजे रवीनं किती काम केलं तर टोटल 75 काम केलं आहे। आता 180 मधून जर 75 वजा केलं, कारण की कपिल आणि रवी या दोघांनी 75 काम केलं आहे, तर 180 मधून जर 75 वजा केलं तर किती उरेल ते 105। आता 105 काम करेल कोण तर संजय काम करणार, आणि संजय एका दिवसात किती काम करतो तर 5 काम करतो। तर 5 ने जर या संख्येला जर भागला तर किती येईल तर 5 दुनी 10 आणि 5 एक 5, म्हणजे 21 दिवसात संजय उरलेला काम पूर्ण करेल। म्हणजे याचा ऑप्शन किती होता तर 1 होता। असा प्रश्न तुम्हाला
पोलीस भरतीला अनेकदा विचारलेला आहे. त्यानंतर लगेच दुसरा क्वेश्चन आजचा कोणता होता, तर आजचा क्वेश्चन होता की 18 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. हा पण टाइम अँड वर्कचा प्रश्न होता की 18 पुरुष एक काम 24 दिवसात करतात. जर 8 पुरुष 12 मुला इतके काम करतात तर 36 मुले तेच काम किती दिवसात करतील. आता इथं म्हणजे महत्वाचं म्हणजे काय, तर 18 पुरुष किती दिवसात करत आहे, तर 24 दिवसात करत आहे. पण इथं काय सांगितलं आहे की 12 मुला इतके काम करत आहे किती पुरुष, तर 8 पुरुष. आता 36 मुलं दिलं आहे तर 36 ला पुरुषामध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे कसं, तर 8 पुरुष 12 मुलं इतके काम करत आहे, म्हणजे 8 ला 12 तर किती मुलं आहेत, 36. तर 36 मुलाला किती पुरुष, अशा प्रकारे पहिल्यांदा पुरुषची संख्या काढायची होती. तर कसं, तर 12 1 12 12 3 36 म्हणजे 8 3 24. तर 36 मुलं जे आहेत ते 12 पुरुषा एवढं काम करेल, बरोबर का नाही. आता इथं विचारलं आहे की 18 पुरुष किती दिवसात, 24 दिवसात काम करत आहे. आता इथं म्हणजे कसं, MDH अपॉन W म्हणजे कसं, M म्हणजे काय होतं, तर जेवढं म्हणजे कामगार असतील ते म्हणजे M, D म्हणजे काय, दिवस, आणि H म्हणजे काय, हवर म्हणजे तास, आणि W म्हणजे काय, एक काम. आता इथं विचारलं आहे की 18 पुरुष, तर 18 पुरुष इंटू किती दिवसात, 24 दिवसात, आणि किती काम आहे ते एक काम, म्हणजे खाली किती येईल, एक, बरोबर. आता किती म्हणजे 36 मुलं म्हणजे किती पुरुष, तर 24 मुलं, 24 पुरुष, तर 24 इंटू दिवस काढायचा आहे, आणि काम केवढं आहे, तर तेच काम आहे, म्हणजे एकच काम आहे. बस या प्रश्नाला म्हणजे या इक्वेशनला सोडवायचं होतं आणि लगेच तुमचं आन्सर तुमच्या समोर येईल. तर 24 1 24 म्हणजे D बरोबर किती, तर 18, म्हणजे 18 दिवसात ते काम पूर्ण होईल, असं हा प्रश्नाचा आन्सर होता. नंतर लगेच तिसरा प्रश्न असा होता की मंगेशला मराठी व इंग्रजीला सरासरी किती, हा सरासरीचा प्रश्न होता. सरासरी, तर सरासरीमध्ये कसं, तर मंगेशला मराठी आणि इंग्रजीत किती, 65, म्हणजे मराठी आणि इंग्रजीला किती सरासरी होतं, तर 65 होतं. त्यानंतर इंग्रजी व गणित मध्ये सरासरी किती होती, तर इंग्रजी व गणित मध्ये किती, तर 70 होतं. आणि गणित व मराठीमध्ये किती होतं, तर इथं 80 गुण होतं. आता या प्रश्नाला कसं सोडवायचं, म्हणजे आता इथे विचारलं आहे की मंगेशला फक्त मराठीत किती होतं. आता जर तुम्हाला प्रश्नामध्ये फक्त मराठी असं जर विचारलं असेल तर इथं मराठी कुठं आहे, तर मराठी पहिल्यामध्ये आहे आणि शेवटमध्ये आहे. तर या दोन्हीची बेरीज करूया, तर बेरीज किती होईल, तर 65 आणि 80 किती होणार, 5 आणि 14, आणि त्यानंतर जिथं मराठी नाही ते वजा करून तर आपलं आन्सरच निघेल. म्हणजे 70 वजा केलं तर किती येईल, तर 75. तर 75 ऑप्शन मध्ये आहे का, हो. ऑप्शन कितीला आहे, तर 2 ला आहे, म्हणजे आपलं बरोबर आन्सर किती येणार, तर 2 येणार. अशा प्रकारचे तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला असतात. त्याच्यानंतर लगेच प्रश्न काय दिला आहे की एक पूल व एक बोगदा एकमेकांना चिकटून आहे. म्हणजे कसं आहे की इथपासून सुरुवात झाला पुलाला, म्हणजे इथं पूल आहे आणि त्याला चिकटूनच एक काय आहे, तर बोगदा आहे. काय आहे, बोगदा आहे. म्हणजे इथून इथपर्यंत हे चिकटून आहे. आता काही रूल्स वगैरे आहे, रेल्वेचे रूल्स काय आहे, तर पहिला रूल्स असा आहे की एखादी ट्रेन एखाद्या व्यक्तीला किंवा झाडाला किंवा प्लॅटफॉर्मवर असलेल्या उभ्या माणसाला किंवा खांबाला किंवा सिग्नलला जर पार करत असेल तर फक्त कशाची लांबी घ्यावी, तर फक्त रेल्वेची लांबी घ्यावी, असं काही कॉन्सेप्ट आहे. दुसरा कॉन्सेप्ट कसा आहे की जर एखादी रेल्वे एखाद्या प्लॅटफॉर्मला किंवा एखाद्या बोगद्याला किंवा एखाद्या सुरंगला किंवा एखाद्या पुलाला जर पार करत असेल तर पुलाची लांबी किंवा जे प्रश्नामध्ये जसं इथं दिलं आहे की पूल आणि बोगदा यांची लांबी आणि रेल्वेची लांबी यांची काय होते, तर बेरीज होते. असं आपलं कॉन्सेप्ट आहे, तर ते कॉन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. तर इथं विचारलं आहे की एक पूल व एक बोगदा एकमेकांना चिकटून आहे. पुलाची लांबी किती दिली आहे, तर 650 मीटर व बोगद्याची लांबी किती आहे, तर 950 मीटर. जर ताशी 90 किलोमीटर पर हवर वेगाने जाणारी रेल्वे पूल व बोगदा यांनी 80 सेकंद म्हणजे
इथून सुरुवात झाली रेल्वेला, तर रेल्वे इथपर्यंत पूल आणि बोगदाला किती सेकंदात म्हणजे 80 सेकंदात पार करते, बरोबर का नाही? तर ती रेल्वे फक्त पुलाला किती सेकंदात ओलांडेल म्हणजे इथपासून तर इथपर्यंत फक्त रेल्वे जी आहे ती पुलाला किती सेकंदामध्ये पार करेल किंवा किती वेळात ओलांडेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला तर कळणारच की इथं जर पुलाची लांबी दिलेली असेल किंवा बोगद्याची लांबी दिली आहे तर इथं पूल आणि बोगदामध्ये रेल्वेची लांबी प्लस करायची आहे. आता इथं रेल्वेची लांबी दिली आहे का तर नाही, तर पहिल्यांदा आपण काय करू तर रेल्वेची लांबी काढू. तर रेल्वेची लांबी कशी तर स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता स्पीड किती आहे म्हणजे वेग किती आहे 90 इंटू 5/18 करू. का बरं? कारण इथं पुलाची लांबी मीटर मध्ये दिला आहे किंवा जे समय जे आहे म्हणजे वेळ जे आहे ते कसं आहे तर ते सेकंदात आहे, बरोबर का नाही? तर बरोबर. आता पुलाची व बोगद्याची म्हणजे इथून इथपर्यंत पुलाची आणि बोगद्याची लांबी दिलेली आहे आणि ट्रेन जर पूल आणि बोगदाला जर पार करत असेल तर पूल व बोगदा यांची लांबीची बेरीज तर होणारच आणि त्यामध्ये रेल्वेची लांबी पण ऐड करू. तर पूल आणि बोगद्याची लांबी किती आहे ते इथं 650 व 950 म्हणजे टोटल किती झालं तर 1600 मध्ये रेल्वेची लांबी प्लस करू आणि किती सेकंदात म्हटलंय तर इथं 80 सेकंदात ओलांडते असं विचारलं आहे. तर या इक्वेशन वरून आपल्याला काय मिळेल तर रेल्वेची लांबी मिळेल, कारण रेल्वेची लांबी आपण x मानू, बरोबर का नाही? तर इथं 18 ने 5 वेळा कपेल, 5 25 आणि 25 8 2000 बरोबर 1600 प्लस x आणि 1600 मायनस केला 2000 मधून तर किती तर 400 मीटर हा रेल्वेची लांबी मिळेल. म्हणजे रेल्वेची लांबी किती आहे 400 मीटर. आता आपल्याला विचारलंय की पुलाला किती सेकंदात पार करेल म्हणजे पुलाला कसं तर 90 किलोमीटर पर आवर इंटू 5/18 बरोबर. आता पुलाची लांबी किती आहे तर 650 आणि रेल्वेची लांबी, आता कॉन्सेप्ट कसा आहे की एखादी रेल्वे जर पुलाला पार करत असेल तर पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी काय होते प्लस होते. म्हणजे पुलाची लांबी किती आहे 650 आणि रेल्वेची लांबी किती आहे 400, यांची जर बेरीज केली तर 1050 येईल आणि अपॉन मध्ये टाइम म्हणजे किती वेळात. याला जर या इक्वेशनला जर सोडवला तर आपल्याला टाइम मिळेल. म्हणजे कसं तर 18 नी 90 5 वेळा कपेल आणि 5 25 नी जर 1050 ला जर भाग दिलं तर आपल्याला टाइम मिळेल. तर किती येणार तर 25 × 100 उरलं किती 5 आणि 25 दुनी 50 म्हणजे 42 सेकंदात ती रेल्वे त्या पुलाला पार करेल. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 हे बरोबर होतं. अशा प्रकारचा हा प्रश्न होतं. म्हणजे आज आपल्याला सराव पेपर मध्ये जे प्रश्न विचारले होतं त्यामधून हा एक प्रश्न होता आणि असंच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला प्रत्येकदा दिसायला मिळेल, बरोबर का नाही? त्यानंतर लगेच दुसरा क्वेश्चन असं होतं की एका निवडणुकीत 8% मते अवैध ठरली व त्यानंतर वैध मताच्या 40% मते मिळणारा उमेदवार 4600 मतांनी पराभूत झाला, तर एकूण मतदार किती होतं, बरोबर? तर या प्रश्नाला कसं सोडवायचं म्हणजे एक फ्लो चार्ट आहे की एका गावामध्ये 100% उमेदवार असते. त्यानंतर मत टाकणारे किती 100%, त्यामधून 8% कशी आहे तर अवैध मत आहे. म्हणजे वैध मत किती झालं तर 92% आणि 92% मधून आता 92% म्हटलं तर ही जी संख्या ही आपल्यामध्ये 100% आहे आणि 100% मधून 40% मिळणारा उमेदवार म्हणजे 40% मिळणारा उमेदवार हा कसा तर 4600 मतांनी पराभूत झाला. म्हणजे जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मिळालं तर किती मिळालं 60% मिळालं. आणि या दोघांचं फरक, आता तुम्हाला जर प्रश्न विचारलं की जिंकणारा जो
उमेदवार आहे तो किती टक्क्यांनी जिंकला, तर तुम्ही काय म्हणणार 20%. आणि तुम्हाला जर विचारलं की 40% जो उमेदवाराला मिळाला आहे तो किती टक्क्यांनी पराभूत झाला, तर तुम्ही काय म्हणणार 20%. म्हणजे 20%ची व्हॅल्यू किती आहे, तर 4600, बरोबर का नाही. तर आपल्याला विचारलं आहे की एकूण किती आहे, तर पहिल्यांदा काय निघेल, वैद्यमत निघेल, त्यानंतर एकूण मत निघेल, बरोबर का नाही. तर 20% वर 4600, तर 100% वर किती. हा जर प्रश्न सोडवला, म्हणजे हा जर इक्वेशन सोडविला, तर तुम्हाला 92%ची व्हॅल्यू मिळेल. आणि 92% वर एवढं, तर 100% वर केवढं, असं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला लगेच तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळेल. म्हणजे 20 × 20 आणि 20 × 5 किती, तर 100. आणि 5 ने जर गुणाकार केलं तर किती होणार, तर 5 0 0 म्हणजे 0, 5 0 0, 5 6 30, 30 चे 0 उरलं किती 3, 5 24 आणि 3 23. 23,000 ही कशाची व्हॅल्यू आहे, ही 92%ची व्हॅल्यू आहे. म्हणजे आपल्याला विचारलं आहे की 100% वर किती. तर हा प्रश्न जर तुम्ही सोडवला असता तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर लगेच मिळाली असती. म्हणजे 23 नी हा 1000 वेळा खपेल, आणि 23 ने हा 4 वेळा, आणि 4 नी 100 25 वेळा, 25 आणि 1000 चे जर मल्टिप्लाय केलं असतं तर तुम्हाला 25,000 हा प्रश्नाची उत्तरे मिळाली असती, जी ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला हा प्रश्न होता. नंतर लगेच हा प्रश्न कसा आहे की एका घड्याळाची किंमत सुरुवातीला 10% कमी केली व काही दिवसांनी किंमत पुन्हा 10% कमी केली, यामुळे ते घड्याळ आता कितीला, तर 9,720 रुपयाला मिळते. तर घड्याळाची मूळ किंमत किती होती. आता समजा त्या घड्याळाची मूळ किंमत 100 रुपये होती. आता सुरुवातीला किती कमी केली, तर 10% कमी केली. म्हणजे किती घेतलं, तर 90% पैसे घेतलं. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा काय केलं, तर 10% कमी केली. म्हणजे 90 भागिले 100 बरोबर कितीला मिळाली ती, तर 9,720 रुपयाला. जर हा प्रश्न तुम्ही सोडवला असता तर तुम्हाला लगेच या प्रश्नाची उत्तर मिळाली असते. 2 शून्यांनी 2 शून्य कॅन्सल, म्हणजे 9 1 9, आता भाग जात नाही म्हणून 0, 9 8 72 म्हणजे 180. आता 9 1 9, एक उरलं, 9 2 18 म्हणजे 120, 120 आणि 100 बरोबर किती, तर 12,000. म्हणजे आपला ऑप्शन नंबर पहिला बरोबर होता. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिलेले होते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, बरोबर का नाही. नंतर लगेच आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न कसा होतं, तर पुढचा प्रश्न या प्रकारे होतं की एका वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यामधील फरक 900 रुपये आहे. म्हणजे एका वस्तूची छापील किंमत आणि खरेदी किंमत. आता छापील किंमत म्हणजे काय, तर MRP, आणि खरेदी किंमत म्हणजे काय, तर कॉस्ट प्राइस. आता छापील किंमत आणि खरेदी किंमत यांच्यातील फरक किती आहे, 900 असून दुकानदार छापील किमतीवर 25% सूट देऊनही 25% नफा कमवितो, तर वस्तूची खरेदी किंमत किती ते सांगा, असं म्हटलंय. आता समजा की ती जी वस्तू आहे ती 100 रुपयाची असेल, आणि 100 रुपयावर जर 25% सूट दिली म्हणजे कितीला मिळेल, तर 75 रुपयाला मिळेल, बरोबर का नाही. आता 75 रुपयावर हा काय आहे, तर हा विक्री किंमत आहे. आणि आपल्याला काय करायचे आहे, तर पहिल्यांदा खरेदी किंमत पाहिजे का नाही, कारण छापील किंमत आणि खरेदी किंमत यांच्यामधील अंतर दिलं आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची आहे, ही विक्री किंमत आहे, बरोबर का नाही. आता विक्री किंमत पासून खरेदी किंमत कशी काढतात, तर विक्री किंमत इंटू 100 अपॉन किती आहे, तर 25% नफा. आता नफा म्हटलं तर 100 मध्ये प्लस म्हणजे 125, तर 25 तिरी 75 आणि 25 5 125 आणि 5 20 म्हणजे किती, तर 60 रुपयाला ती वस्तू होती. आता तुम्हाला इथं दिसेल की ती वस्तू कितीला होती, खरेदी किंमत 100 ला, छापील किंमत कितीला होती 100, आणि खरेदी किती आहे, 40 आहे. आता याच्यामधील फरक म्हणजे या दोघांमधील फरक किती आहे, 40 आहे. आता इथं विचारलं किती आहे, तर 900. आता इथं विचारलंय की खरेदी किंमत किती ते सांगा, तर खरेदी कितीला आहे, 60 ला, तर 60 वर किती, या प्रकारचे प्रश्न होतं. म्हणजे शून्यातून शून्य कपेल,
4 नी कापू तर 4 दुनी 8, 1 उरलं, 4 दुनी 8, 2 उरलं, 4 पंचे 20. असे या दोघांची जर गुणाकार केलं तर 5 सक 30 उरलं किती 3. साइन दुनी 12 आणि 3 15, 1 उरलं, साइन दुनी 12 आणि 1 13 म्हणजे 13 से 50. हा प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 होतो. या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. नंतर लगेच आपण प्रश्न बघू. लगेच प्रश्न काय होता तर विक्रीची किंमत नफ्याच्या 9 पट असल्यास शेकडा नफा किती. आता इथं विचारलं आहे की विक्री जी आहे ती नफ्याचे किती पट आहे तर 9 पट आहे, बरोबर का नाही. तर इथं विक्री, इथं नफा. आता 9 विक्री, कारण 9 पट आहे तर 9 विक्री आणि 1 नफा. जर तुम्हाला विचारलं की 9 रुपयाला एक सामान विकलं तर 1 रुपयाचा नफा होते. म्हणजे ती सामान कितीला, तर ती सामान कितीला म्हणजे खरेदी कितीला होती तर खरेदी 8 ला होती. म्हणजे 8 ची सामान 9 ला विकली तर 1 रुपयाचा फायदा. आता नफा 1 आणि कशावर होते तर दरवेळेस खरेदीवर. खरेदी किती आहे 8 × 100. असं जर याला जर सोडवलं तर 12.5 हा आपला लगेच आन्सर तुम्हाला दिसेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 असं हा प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणजे लहान लहान प्रश्न होतं, जास्त काही मोठं नव्हतं. आता इथं विचारले आहे, काय विचारलं आहे की एका पिशवीत 10 पैसे, 20 पैसे, 25, 50 पैसे यांच्या नाण्यांच्या संख्यांचे गुणोत्तर. आता इथं जर गुणोत्तर दिलं आहे ते कशाचे आहे तर नाण्यांचे आहे. आता नाण्यांचे आहे तर कसं करू तर नाण्याला जर पैसेनी जर गुणाकार केलं तर एकूण पैसे मिळतात. तर 6 × 10 म्हणजे किती. आता सर्व गुणोत्तरांना पहिल्यांदा x लावू, या नको लावू, काही टेन्शन नाही, काहीच नाही. म्हणजे 10 × 6 म्हणजे 60 प्लस 20 × 2 म्हणजे 40 प्लस 25 × 3 म्हणजे 75 प्लस आणि इथं 50 × 5 म्हणजे किती तर 250 बरोबर. किती दिलं आहे तर इथं रक्कम दिली आहे किती तर 68 रुपये दिला आहे, रुपयामध्ये आहे, बरोबर का नाही. आणि इथं आपल्याला काय मिळाला तर हा पैसा आहे, बरोबर का नाही. हा काय आहे एकूण पैसा आहे, एकूण पैसा. आणि इथं काय दिलं आहे तर एकूण रक्कम दिला आहे, बरोबर का नाही. तर 68 रुपये म्हणजे किती पैसे तर 6800 पैसे, बरोबर का नाही. तर आपल्याला विचारलं आहे की 50 पैशाची नाणी किती, म्हणजे किती आहे 5, म्हणजे 5 वर किती असं हा प्रश्न होता. म्हणजे किती 100 आणि 250 किती झालं 350. 350 मध्ये जर 75 मिळवलं 425 रुपये, म्हणजे 425 वर किती तर 6800. तर 5 वर किती 5 नी 8 पंचे 40 उरलं किती 2. इथं 5 5 25. आता इथं जर 17 नी कापलं तर 17 × 68 म्हणजे 400 आणि इथं 17 पंचे 85. 5 नी 80 वेळा म्हणजे आपलं लगेच आन्सर किती येते दुसरा 80. म्हणजे तिथं 50 पैशाची नाणी किती होती तर 80 होती. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. नंतर लगेच काय प्रश्न होता 5 मीटर लांबीची तारेची किंमत 80 रुपये आहे तर आता इथं तुम्हाला हे डेसिमीटर, मीटर, डेकामीटर काय होते ते म्हणजे असं आहे की पहिल्यांदा मिलीमीटर, त्यानंतर सेंटीमीटर, नंतर डेसिमीटर, नंतर मीटर, नंतर डेकामीटर, नंतर हेक्टोमीटर, नंतर किलोमीटर असं आहे, बरोबर का नाही. आता जर खालून वरती गेलं तर मल्टिप्लाय होते आणि वरतून खाली आलं तर डिवाइड होते. असं याचं एक रिदम आहे, बरोबर का नाही. आता इथं तुम्हाला 5 मीटर दिलाय आणि इथं एक डेसिमीटर दिलाय. तर डेसिमीटर कोणता आहे हा आहे डेसिमीटर आणि हा आहे डेकामीटर, बरोबर का नाही. तर आता कसं तर इथं 5 मीटर तारेची लांबी 80 रुपये म्हणजे एका मीटरची किंमत किती तर 80 / 5 म्हणजे किती तर 16 रुपये. 16 रुपये म्हणजे 1 मीटरची किंमत किती आहे 16 रुपये. तर 1 मीटरची किंमत 16 रुपये. तर 1 डेसिमीटरची किंमत किती आहे. आता इथे मीटर आहे, मीटरहून डेसिमीटर जर गेला तर 1 मीटर म्हणजे किती डेसिमीटर तर 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर म्हणजे 10 वर किती असं प्रश्न होतं. म्हणजे या दोनांचे जर गुणाकार केलं असतं तर 160 रुपये म्हणजे आता इथे 160 रुपये दिला आहे तर हात होणारच नाही. 80 पैसे नाही
16 रुपये नाही, आता किती आहे ते 1 रुपये 60 पैसे. 1 रुपये 60 पैसे म्हणजे किती पैसे? 160 पैसे. म्हणजे आपलं उत्तर काय होतं? तर दुसरा. या अशा प्रकारचा तुम्हाला हा प्रश्न होता. बरोबर का नाही? यानंतर लगेच काय दिलं आहे? 60वा नंबरचा क्वेश्चन होता. इथं दिलं आहे, काय दिलं आहे की 2190 रुपये मधून ABC या तिघांमध्ये अशा प्रकारे वाटले की प्रत्येक व्यक्तीला 50 रुपये कमी दिले असते, तर म्हणजे 2190 रुपये 3 व्यक्तीला वाटायचे आहे आणि त्या व्यक्तीला 50 रुपये कमी दिले. जर तुम्हाला इथं 50 रुपये कमी दिलेलं असेल तर तुम्ही काय करायचं? 3 व्यक्ती आहे, ते एकाला 50 रुपये कमी, तर तिघाला किती? ते 150 रुपये कमी. यामधून काय करायचं आहे? तर तुम्हाला 150 रुपये कमी करायचे आहे. म्हणजे 150 रुपये जर कमी केलं तर 2190 मायनस 150 तर किती उरेल? तर 0402 म्हणजे 2040. 2040 त्यांना वाटप करायचे आहे. तर 2040 कोणाला देण्याचे आहे? तर बीचा किती आहे? 7 म्हणजे 2040 × 7 आणि सगळ्यांच्या वाटांचं म्हणजे गुणोत्तरांची बेरीज केली तर किती होणार? तर 13 आणि 7 17. तर किती होणार? 17 1 17 उरलं किती? 3. 17 दुनी 34 म्हणजे 120. 120चा गुणाकार जर 7 केला तर किती होणार? तर 12 7 84 म्हणजे 840 आणि 50 रुपये कमी दिलं म्हणजे 50 रुपये त्याला परत करायचे असेल. बरोबर का नाही? म्हणजे इथं 50 ऍड करायचं होतं. तर किती होणार? 890 जो ऑप्शन नंबर 4 मध्ये होता. पण काही मुलांनी 840च लावला. बरोबर का नाही? तर 840 हा आपला प्रश्नाचा उत्तर नव्हता. आपल्या खरं प्रश्नाची म्हणजे बरोबर प्रश्नाची उत्तर काय होती? तर 850 रुपये होती. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. तर हा प्रश्न काही म्हणजे कठीण नाही, परंतु हा कॉन्सेप्टचा प्रश्न आहे. किंवा तुम्ही जर इक्वेशन ठेवलं असतं तर कसं? तर जे गुणोत्तर आहे त्याला 4x 7x आणि 6x असं लिहायचं होतं आणि सर्वांना किती? तर 50 रुपये कमी दिलं तर त्यांना द्यावं लागेल ना, तर इथं 50 प्लस करायचं होतं सर्वांमध्ये. तर मुलांनी सर्वांनी काय केलं? तर इथं मायनस केलं, कमी दिलं म्हणून मायनस केलं नाही. तर इथं काय करायचं होतं? प्लस करायचं आणि सगळ्यांची बेरीज केल्यानंतर त्यांना किती? तर 2190. बरोबर का नाही? तर असा हा प्रश्न होता. आणि x ची व्हॅल्यू काढल्यानंतर आता b ला विचारलं तर इथं ठेवायची होती. म्हणजे x ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर लगेच तुम्हाला प्रश्नाची उत्तर मिळाली असती. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. नंतर लगेच आपण पाहू 61 नंबरचा. हा प्रश्न असा आहे की 2 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या 6 पट होते. म्हणजे वडील किती? तर वडील होते 6x. बरोबर का नाही? आणि मुलगा तर 6 पट होते, तर मुलगा किती? तर x होते. आता 2 वर्षापूर्वीची आहे, हा किती? म्हणजे हा जे आहेत म्हणजे रेशो जे आहेत म्हणजे पट जे आहे ते होते आहे म्हणजे भूतकाळचे आहे. म्हणजे भूतकाळ म्हणजे पूर्वीचे होतं. आता किती? तर 2 प्लस करावं लागेल इथं. बरोबर का नाही? आता 2 प्लस केल्या सध्या वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होईल. आता 5 पट होईल तर इक्वल करू आणि दुसऱ्यांदा जर पट दिलं असेल तर दोघांमधून लहान जे असतील त्यांच्याशी मल्टिप्लाय करू. का करू? कारण आपल्याला इक्वेशन बरोबर करायचं आहे म्हणून इथं 5 नी मल्टिप्लाय करायचे आहे. झालं. इथं x ची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला सध्याचे वय विचारलंय म्हणजे इथं ठेवायचं होतं. झालं. काहीच नव्हतं. म्हणजे 6x + 2 बरोबर 5x + 10. आता इथं आल्यानंतर किती उरेल? x बरोबर 2 इथं गेला तर 10 मधून 2 गेलं तर 8. म्हणजे x ची किंमत किती होती? 8. 8 ला 6 नी मल्टिप्लाय केलं तर 8 × 48. 48 मध्ये 2 मिळवलं म्हणजे 50 वर्ष. म्हणजे सध्या वडिलाची वय किती होती? 50 वर्ष होती. बरोबर का नाही? या प्रकारचा हा प्रश्न होता. म्हणजे मुद्दाम जर सांगितलं तर प्रश्न काही पोलीस भरतीचा कठीण नाही, मानसिकतेवर डिपेंड आहे की प्रश्न कठीण आहे की हार्ड आहे. जर तुमचा कॉन्सेप्ट जर बरोबर असेल किंवा म्हणजे तुमचा कॉन्सेप्ट जर छान प्रकारे पूर्णपणे चांगला असेल तर तुम्हाला कोणताच प्रश्न हा अवघड जाणार नाही. म्हणजे कमीत कमी वेळेत किंवा सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्नाला सोडवू शकता. नाहीतर मग असं आहे की जर तुमची प्रॅक्टिस झाली नसेल तर तुम्हाला ते कोणताही प्रश्न असो तर तुम्हाला अवघड ही वाटेलच. बरोबर का नाही? त्यानंतर एक मनुष्य 4000 रुपये 5 वर्षासाठी आणि 7500 रुपये 7 वर्षासाठी ठेवतो. म्हणजे इथं 5 वर्षासाठी आहे आणि इथं 7 वर्षासाठी.
एकूण व्याज 5,800 रुपये मिळते. तर म्हणजे तो एका बँकेमध्ये गेला आणि त्याने काय केलं तर 4,000 रुपये 5 वर्षासाठी ठेवलं आणि 7,500 रुपये 7 वर्षासाठी ठेवलं. तर त्याला एकूण व्याज किती मिळालं तर 5,800 रुपये मिळालं. तर संपूर्ण दर विचारलाय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचे आहे, बरोबर का नाही. आता इथे 2 रक्कम दिलेली आहे, बरोबर, आणि 2 वर्ष दिलाय आणि इथे एकूण दिलाय व्याज म्हणजे SI. तर SI बरोबर काय तर बरोबर 4,000 इंटू किती वर्षासाठी 5 आणि दर किती आहे तर माहित नाही, तर दर म्हणजे R अपॉन मध्ये 100. आता हा झाला किती म्हणजे हा जे आहे हा फक्त 5 वर्षाचा SI राहील म्हणजे साधारण व्याज इथून जर सॉल्व केला तर हा किती तर फक्त 5 वर्षाचा व्याज मिळेल. इथं 5 वर्षामध्ये 7 वर्षाचा व्याज पण मिळू म्हणजे 7,500 इंटू 7 इंटू R अपॉन मध्ये 100, बरोबर का नाही. म्हणजे आता इथं SI चा फॉर्म्युला काय झाला तर SI बरोबर काय होते SI बरोबर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले टाइम आणि भागिले 100 असं जर केलं तर तुम्हाला साधारण व्याज मिळेल, बरोबर का नाही. इथे 2 शून्यानी 2 शून्य कपेल, इथे 2 शून्यानी 2 शून्य. आता एकूण व्याज किती आहे तर 5,800 रुपये, बरोबर. इथं 8×5 म्हणजे 5×24 म्हणजे 208 प्लस इथं 7×5 ते 5 उरलं किती 3, 7×7 49, 49 आणि 3 किती 52. 8 दोघांची बेरीज म्हणजे किती 725. 725 ने जर या संख्येला भाग दिलं म्हणजे तुम्हाला आन्सरच मिळेल म्हणजे किती तर 5,800 भागिले 725 किती न कपेल तर 25 ने 25 दुनी 50 उरलं किती 22, 25 9 म्हणजे 29, इथं 25 दुनी 50 उरलं किती 8, 25 तिरी 75 उरलं किती 5, 25 दुनी 50. आता इथं जर 29 ला 9 न भाग दिला तर 9 9 81 शेवटी किती येणार 1 येणार, पण इथं किती आहे 2 आहे तर हा तर येणारच नाही. इथं जर पॉइंट न दिलं तर पॉइंट न होणारच नाही कारण 5 9 45 आणि इथं 2 आहे. 6 ने दिलं तर 9 6 54 म्हणजे तिथं तर 2 आहे तर हा पण होणार नाही. तर उरलं किती 9 8 72 म्हणजे 8 ने जर गुणाकार केलं 29 ला 9 8 72 चे 2 उरलं किती 7, 8 दुनी 16 आणि 23 म्हणजे 8 ने म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 8%. हा बरोबर. या प्रकारचे प्रश्न होतं काहीच नव्हतं 2-2 लाईनचे सर्व प्रश्न होतं. त्यानंतर लगेच प्रश्न काय दिला आहे की एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज म्हणजे 2 वर्षाचे सरळ व्याज तुम्हाला दिलेलं आहे किती आहे तर 800 रुपये आणि चक्रवाढ व्याज किती आहे 2 वर्षाचे म्हणजे 840. आता तुम्हाला कळेल आणि तुम्ही जर थोडासा नॉलेज ठेवत असाल तर सरळ व्याज म्हणजे काय. सरळ व्याज हा पहिल्या वर्षाचा व्याज जेवढा असतो तेवढा दुसऱ्या वर्षाचा व्याज असतो आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय तर पहिल्या वर्षाचा व्याज जो असतो तो SI सारखा असतो म्हणजे SI च्या पहिल्या वर्षाचा व्याज आणि CI च्या पहिल्या वर्षाचा व्याज समान असतो म्हणजे बरोबर असतो. तर इथं कसं तर 2 वर्षाचे जर व्याज दिलं आहे तुम्हाला तर एका वर्षाचे व्याज किती तर 400, इथं पण किती तर 400 आणि इथं पहिल्या वर्षाचे जे 400 इथं SI एका वर्षाचे 400 आहे तर इथं पण किती राहील तर 400 म्हणजे दुसऱ्या वर्षाचे किती तर 440. आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय तर व्याजावर व्याज. आता व्याजावर व्याज किती लागले तर 40 रुपये जास्त लागले किती वर तर 400 वर इंटू 100 म्हणजे यावरून काय मिळेल तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे 10% मिळेल, बरोबर का नाही. 10% रेट ऑफ इंटरेस्ट होता. आता तुम्हाला विचारलं काय मुद्दलाची रक्कम किती. मुद्दल कसे काढतात तर प्रिन्सिपल बरोबर SI इंटू 100 अपॉन मध्ये R इंटू T. आता SI किती एका वर्षाचे ठेवा किंवा 2 वर्षाचे. आता SI ने सॉल्व करा, बरोबर का नाही. तर SI 1 वर्षाचे ठेवलं तर टाइम किती ते 1 आणि 2 वर्षाचे ठेवलं तर टाइम किती 2. तर SI किती एका वर्षाचे 400 रुपये इंटू 100 अपॉन रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 10% आणि 400 किती वर्षाचा व्याज आहे ते 1 वर्षाचा म्हणजे 1 म्हणजे 1 शून्य आणि 1 शून्य कॅन्सल तर उरलं किती 4000 म्हणजे
आपला जो प्रश्नाचे उत्तर होतो तो किती होता, तर ऑप्शन नंबर 3 या प्रकारचा हा प्रश्न होता. म्हणजे एकदम सरळ आणि सोपा असा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये अनेकदा विचारलं. म्हणजे पोलीस भरतीच नाही तर तुम्हाला तलाठी भरती असो किंवा वन विभाग भरती असो किंवा इतर कोणती MPSC C ग्रुप ची असो किंवा बी ग्रुपची असो या प्रकारचे प्रश्न तुम्हाला मिळेल. त्यानंतर काय म्हटलंय, एका दुकानदाराने एका वस्तूवर शेकडा 10% सूट देण्याऐवजी 10%, म्हणजे हा प्रश्न कसा होता, तर हा डिस्काउंट म्हणजे सक्सेसिव्ह डिस्काउंट होता. हा सक्सेसिव्ह क्रमिक डिस्काउंट होता, अनुक्रमे डिस्काउंट. यामध्ये लक्षात ठेवायचे आहे, जर एक सूट आणि क्रमिक सूट असेल किंवा क्रमांगत सूट असेल किंवा सक्सेसिव्ह सूट असेल तर एक सूट हा फायद्याचा असतो आणि क्रमिक सूट हा फायद्याचा नसतो. अशा प्रकारचे हा प्रश्न होता. म्हणजे याच्या प्रश्नाचे उत्तर काय होतं, तर पहिला म्हणजे त्याला आता फुलफिल कसं करायचं कॉन्सेप्टला. आता इथं म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल, आता किती सूट दिलं तर 10%, 20%, 30%, म्हणजे 10% सूट दिले तर 90, त्यानंतर 80, त्यानंतर 70 अशा प्रकारचे होतं. म्हणजे 100 वरून 100 कपेल, 2 शून्याने 2 शून्य कपेल, 1 शून्याने 1 शून्य, 9 8 72, 72 इंटू 7 केलं तर 7 दुनी 14, 1 साती साती 49 आणि 1 50 आणि एकानंतर पॉइंट म्हणजे किती 50.4. आता 3 सूट दिली तर 50.4 ला आणि एक सूट दिली तर 50 ला, तर फायदेमंद कोणती आहे म्हणजे सूट फायदेशीर कोणती ठरेल, तर पहिलीच ठरेल, बरोबर का नाही. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. नंतर लगेच कोणता प्रश्न आहे, तर लगेच हा आहे, इथं दिलाय बहुपदी सहगुणक. या बहुपदी सहगुणक रूपात लिहा. सहगुणक म्हणजे काय, कोणत्याही जे अल्फाबेट आहे त्याच्या अगोदर जे संख्या असेल तेच म्हणजे सहगुणक. आता इथं का दिलं आहे, तर इथं 25 प्लस पॉझिटिव्ह आहे तर प्लस म्हणजे 25, इथं 7 आहे मायनस मध्ये आहे म्हणजे वजा मध्ये आहे तर 6 दुसरा, आणि इथं -4 मध्ये म्हणजे -4 आणि इथं 5, तर आपला सहगुणक काय होणार, तर 25 -4 -7 आणि 5 म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 या प्रकारचा हा प्रश्न होता. नंतर लगेच प्रश्न काय आहे, आयताची कर्णाची लांबी 61 सेंटीमीटर व एका बाजूची लांबी 60 सेंटीमीटर आहे, तर आयताची परिमिती काय, बरोबर का नाही. आयत असं असते, आयतला कर्ण आहे कितीला 61 सेंटीमीटरला, बरोबर, आणि एका बाजूची लांबी दिलेली आहे किती 60. आता तुम्हाला इथं कळेल की हा काय आहे, तर हा राईट एंगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय, तर पायथागोरस थेरम, बरोबर का नाही. 10वी क्लासचा हा प्रश्न आहे. आता पायथागोरस थेरम काय म्हणते, तर कर्णाचा स्क्वेअर बरोबर लांबीचा स्क्वेअर म्हणजे वर्ग प्लस ही काय आहे, तर उंची आहे, बरोबर का नाही, उंची चा वर्ग, बरोबर. लांबी गुणिला रुंदी, हा रुंदी आहे उंची नाही, सॉरी रुंदी, रुंदीचा वर्ग म्हणजे L इंटू बी, बरोबर, L प्लस बी दोघीचा वर्ग. आता कर्ण किती आहे 61 चा वर्ग बरोबर 60 चा वर्ग प्लस रुंदीचा वर्ग. आता इथे 61 चा वर्ग म्हणजे किती, 1 चा स्क्वेअर 1, 6 1 6, 6 दुनी 12 म्हणजे तिघाईचा गुणाकार, 12 चे 2 उरलं किती 1, 6 6 36 आणि 1 37 आणि इथं 36 से प्लस रुंदीचा वर्ग. आता इथं मायनस केला तर किती उरेल, ते 121 बरोबर रुंदीचा स्क्वेअर. आता रुंदीचा स्क्वेअर म्हटलं तर इथे किती येणार, तर 11 बरोबर रुंदी. आता इथे विचारलं काय, तर त्याची परिमिती किती. आता परिमिती काय होते, तर परिमिती बरोबर 2 ऑफ L प्लस बी म्हणजे लांबी प्लस रुंदी, तर 2L किती आहे म्हणजे लांबी किती आहे तर 60 प्लस बी किती आहे म्हणजे रुंदी किती आहे तर 11. दोन्हीची जर बेरीज केली तर 2 इंटू 71 म्हणजे किती, 2 1 2, 7 2 14 सेंटीमीटर म्हणजे 142 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2 असा हा प्रश्न होता. म्हणजे तुम्हाला कळेल की हा प्रश्न जो आहे हा कठीण नाही, म्हणजे सोपा आहे, कॉन्सेप्ट पाहिजे फक्त झाला. आता हा कोण काय आहे, हा आता प्रश्न सेकंदात होता, काहीच नाही, पाहायचं होतं आणि आन्सर द्यायचं होतं.
काय दिलं आहे, एका कोणाचा पूरक कोन हा त्याच कोणाच्या कोटी कोणाच्या चौपट आहे, तर त्या कोणाच्या पूरक कोन आणि कोटी कोणामधील फरक किती. आता तुम्हाला सांगतो की मूळ कोन प्लस कोटी कोन या दोघींची बेरीज किती येते, तर 90 डिग्री. आणि मूळ कोन प्लस पूरक कोन या दोघींची बेरीज किती, तर 180. आता इथं जर तुम्हाला कळेल की जर मी मायनस केलं तर इथं मायनस आणि इथं पण मायनस, तर मूळ कोन कॅन्सल. आता इथं कोटी कोन लहान असते मायनस पूरक कोन म्हणजे फरक आहे पूरक कोन बरोबर किती, तर 80 मधून 90 गेलं म्हणजे किती, तर 90. म्हणजे पूरक कोन आणि कोटी कोन यांचा फरक किती असते, तर 90 डिग्रीचा. म्हणजे हाच प्रश्न होता. आणि दरवेळेस लक्षात ठेवायचं आहे की पूरक कोन आणि कोटी कोन यांच्यामधील अंतर हा कितीचा असतो, तर 90 डिग्रीचा असतो फक्त झाला. आता इथे विचारला पण तोच आहे की पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापातील फरक किती अंशाचा आहे, तर किती अंशाचा राहील, 90. कारण पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापातील अंतर किती अंशाचा असतो, तर 90 डिग्रीचाच असतो. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. नंतर लगेच हा प्रश्न कोणता होता की 10 ग्राम तिळाची एक पुडी याप्रमाणे 15 किलो. आता 15 किलोग्राम म्हणजे किती ग्राम, तर 15 किलोग्राम म्हणजे 15,000 ग्राम आपण किती 10 आणि जर भाग दिलं तर 1500 पुडी तयार होईल तिळाची. अशा प्रकारचा प्रश्न होता, म्हणजे इझी होता. लगेच त्यानंतर प्रश्न काय होता, रामरावाने 10,000 रुपये भांडवल 3 वर्षे व कमलरावांनी 8,000 रुपये. आता किती दोन दिलाय, म्हणजे एक रामराव दिलाय आणि एक कोण दिलाय, ते एक कमलराव दिलाय. आता रामरावांनी किती लागलं, तर 10,000 रुपये भांडवल लावलं आणि किती वर्षासाठी, तर 3 वर्षासाठी. इथं कमलरावाने किती 8,000 किती वर्षासाठी, तर 2 वर्षासाठी. म्हणजे यांना जर कापला तर काय मिळेल, तर त्यांना नफ्याचे गुणोत्तर मिळेल. कशाचे मिळेल, नफ्याचे. तर इथून 2 5 वेळा म्हणजे 3 15 आणि इथं किती, तर 8. म्हणजे रामरावाला 15 नफा आणि कमलरावाला 8 नफा. आता इथं रामरावांना विचारलाय किती 5,000, म्हणजे 15,000 वर किती, तर 5,000. तर विचारलाय की कमलरावाचा नफा किती, म्हणजे 8 वर किती, असा हा प्रश्न होता. म्हणजे 5 ने हा 1000 वेळा, 5 ने हा 3 वेळा. आता 8,000 भागिले 3 म्हणजे किती, 8 बेदुनी 3 दुनी 6 उरलं किती 2, 3 सक 18, 3 सक 18, 3 सक 18. पॉइंट मध्ये होता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू दिला आहे 26 से 66, म्हणजे ऑप्शन नंबर 3. या प्रकारचे प्रश्न होते. हार्ड नव्हता प्रश्न, म्हणजे हार्ड नाही तर थोडासा कॉन्सेप्ट. एका पातेल्यात 4000 लिटर दूध आहे, त्यामधून 25 लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले. ही क्रिया 2 वेळा केली म्हणजे किती, तर 400 लिटर पाणी होतं. त्यामधून किती 25 लिटर काढलं, तर 400 मधून 25 लिटर काढलं तर किती उरलं, 325. आणि तेवढंच पाणी टाकलं म्हणजे मिश्रण आता किती होणार, तर 400 होणार ना, तर 400. ही क्रिया किती वेळा केली, 2 वेळा, म्हणजे 325 अपॉन मध्ये 400. आता विचारलंय हे उरलेलं आहे की उर्वरित दूध पूर्वीचे दुधाचे गुणोत्तर किती. पूर्वी किती होती, 400 झाला. या प्रश्नाला सोडवायचं होतं. म्हणजे 400 कॅन्सल. इथं 5 नी 25 नी 25 एक 25 उरलं किती 17. 25 एक 25 उरलं किती 7. 25 5 सॉरी 25 12 उरलं. 25 5 इथं पण 15 वेळा. इथं 25 एक 25 उरलं किती 15. 25 सक म्हणजे किती, वरती 15 × 15 आणि खालती 16 × 16 आणि इथं किती उरेल, तर 1. इथे 15चा स्क्वेअर म्हणजे 225 आणि 16चा स्क्वेअर 256, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 हा प्रश्न या प्रकारचा होतो. त्यानंतर काय आहे, एका बोटेला A पासून B पर्यंत. आता हा प्रश्न असा होता की एक बोट आहे A पासून B पर्यंत आणि परत B पासून A, म्हणजे A पासून B पर्यंत जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी एकूण किती तास, 10 तास लागत आहे, बरोबर का नाही. आता इथे विचारलाय जर प्रवाहाचा वेग
आणि बोटीच्या शांत पाण्यातील वेग. आता जाण्यासाठी जो वेग लागतो तो म्हणजे कोणता वेग असतो, तर जाण्यासाठी जो वेग लागतो तो बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग या दोन्हीची बेरीज म्हणजेच एकूण प्रवाहाच्या दिशेने वेग. आणि प्रवाहाचा वेग आणि शांत पाण्यातील वेग म्हणजे शांत पाण्यातील बोटीचा वेग यांचा जर वजा म्हणजे अंतर घेतला तर काय येईल, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, बरोबर का नाही. आता इथून इथपर्यंत म्हणजे किती अंतर, तर झेड अंतर म्हणजे डिस्टन्स किती, तर झेड. तर झेड अपॉन तर झेडला आता तुम्हाला कळेल की जर डिस्टन्सला स्पीडने भाग दिलं तर काय मिळेल, तर टाइम मिळेल म्हणजे वेळ मिळेल, बरोबर का नाही. तर झेड काय आहे, डिस्टन्स. आणि आता जाण्यासाठी स्पीड काय असेल, तर प्रवाहाचा वेग आणि शांत पाण्यातील बोटीचा वेग किती आहे, 4 आणि 6 म्हणजे 10 प्लस तेवढेच अंतर आहे, रिटर्न यायचे आहे. आणि दोघांचा अंतर म्हणजे किती, तर 6 मधून 4 गेले तर 2 बरोबर 10. इथं बेस जर बरोबर केला तर इथं 5 आणि 1 6 झेड बरोबर इथं 10 आणि कॉमन 10 आहे, 10 इथं मल्टिप्लाय करेल म्हणजे गुणाकार म्हणजे झेड बरोबर किती, तर 100 भागिले 6 म्हणजे 6 1 6 उरलं किती 4, 6 6 36 उरलं किती 4 अपॉन मध्ये 6. हा प्रश्नाचा आन्सर म्हणजे दोन वेळा 3 वेळा म्हणजे 16 सही 2/3 म्हणजे हा या प्रकारचे प्रश्न होतं. आणि प्रश्नाचे उत्तर या प्रकारचे तुम्हाला सोडवायचं होतं म्हणजे इझी होतं. त्यानंतर लगेच तिसरा म्हणजे 73 नंबरचा जो प्रश्न होता हा असा होता की 3 नळ ABC एक टाकी 60 मिनिटात भरतात, 10 मिनिटानंतर सी नळ बंद केला. आता 3 नळ आहेत A B आणि C, ते तिघेही एक टाकी किती मिनिटात, 6 मिनिटात भरतात. आता इथे विचारलंय 10 मिनिटानंतर सी नळ बंद केला. आता सांगा जर 60 लिटर ची टाकी आहे म्हणजे एक टाकी 60 मिनिटामध्ये भरते, 10 मिनिटानंतर जर बंद केला तर उरेल किती मिनिटाची, तर 50 मिनिटाची वेळ उरेल. म्हणजे 50 लिटर जर चालू असता तर पूर्ण भरली असती म्हणजे शेष आहे म्हणजे उरलेला भाग आहे यामधून म्हणजे कुठून, तर 60 मधून. आता हा उरलेला भाग भरत कोण आहे, ए आणि बी. ए आणि बी किती मिनिटात भरत आहे, 80 म्हणजे बरोबर किती 80. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 1 0 नी 1 0 कॅन्सल, 5 नी हा 16 वेळा म्हणजे 16 सक 96 म्हणजे ए प्लस बी किती मिनिटात, 96 मिनिटात भरत आहे. म्हणजे कोणती टाकी, 30 टाकी. म्हणजे इथं जर ए प्लस बी 96 केलं, दोघांचं जर एलसीएम काढलं तर एलसीएम म्हणजे किती 60 आणि 96, 12 नी जर मल्टिप्लाय केलं 12 पंचे 60, 12 8 96 म्हणजे 8 पंचे 40, 40 इंटू 12 केलं तर 12 चौक 48 म्हणजे 480 एलसीएम. इथून 12 ने किती वेळा कपड म्हणजे 8 वेळा आणि 96 ने किती वेळा, तर 5 वेळा. आता ए बी आणि सी तिघही एका मिनिटाला किती, तर 8 लिटर पाणी भरत आहे. आणि ए आणि बी किती, तर 5 भरत आहे. म्हणजे दोघांचा फरक किती, तर दोघांचा फरक किती आहे, तर 3 आहे. म्हणजे 3 लिटर पाणी कोण भरत असेल, सी. 480 ला 3 ने भाग द्यायचा आहे, 480 भागीला 3 म्हणजे 3 1 3 उरलं 1 3 सक 18 म्हणजे 160 मिनिटामध्ये कोण एकटा सी ती टाकी पूर्ण भरून टाकेल म्हणजे 160 हा आपला प्रश्नाचं उत्तर होतं. अशा प्रकारचा प्रश्न होता. प्रश्न काही हार्ड नव्हता पण मुलांनी खूप असं म्हटलं की मॅथ टफेस्ट आहे सर, बडा टफ है. तो टफ वगैरे नाही था, इजी था. म्हणजे असं होतं की तुम्ही जर तुमचा जर कॉन्सेप्ट बरोबर असला किंवा तुम्ही जर कॉन्सेप्टनी सॉल्व्ह केला किंवा तुमचा जर कॉन्सेप्ट ठामपणे मजबूत असेल तर हा प्रश्न काहीच नव्हता. अशा प्रकारचा प्रश्न होता. आणि हा 74वा नंबरचा प्रश्न होता. का होता, ए व बी यांच्या काम करण्याच्या वेगाचे गुणोत्तर 3 ला 5 आहे. जर दोघां मिळून एक काम 9 दिवसात पूर्ण करत असेल तर एकटा ए काम किती दिवसात पूर्ण करेल, असा हा प्रश्न होता. म्हणजे काय आहे की ए व बी आणि ए व बी दोघे मिळून किती दिवसात, तर 9 दिवसात. आता ए व बी यांचे वेगाचे गुणोत्तर म्हणजे काय, कार्यक्षमता.
कार्यक्षमता म्हणजे काय, तर एका दिवसाचे काम. आता एका दिवसामध्ये कोण ए 3 करतो आणि बी किती करतो, तर 5, आणि दोघे मिळून जर केलं तर किती होईल, 8. 9 8 72 टोटल वर्क म्हणजे एकूण काम. आता कोणाच्या विचारलं आहे, तर एच्या. तर ए किती करतो एका दिवसाला, 3. तर 72 काम करण्यासाठी किती दिवस लागेल, तर 24. म्हणजे 24 हा आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. आता शेवटचा प्रश्न काय होतं, तर शेवटचे प्रश्न असं होतं की एक विमान ए ठिकाणाहून 300 किलोमीटर दूर असलेल्या बी या ठिकाणी एका तासात जाते. आता 300 किलोमीटर ए पासून बी पर्यंत एक विमान जात आहे, तर त्याची स्पीड काय, म्हणजे तासी वेग किती, तर 300 ला जर 1 ने भाग दिलं म्हणजे 300 किलोमीटर पर हवर, बरोबर का नाही. आता काय म्हटलं आहे, परत येताना तेच अंतर 15 मिनिटात, म्हणजे तेच अंतर म्हणजे किती, 300 अपॉन 15. आता मिनिट आहे, मिनिटाला जर तास बनवलं तर 60 ने भागावं लागेल. 60 वरती जाऊन मल्टिप्लाय म्हणजे 300 गुणिले 60 भागिले 15 म्हणजे किती, तर 15 × 60 म्हणजे 4 × 12 100 म्हणजे 1200 किलोमीटर पर हवरची स्पीड परतची. तर आता विचारलं आहे की विमानाचा सरासरी वेग किती. आता विमानाचा सरासरी वेग काढलं तर कसं, तुम्हाला हा फॉर्म्युला पण माहित असेल, जाण्याची स्पीड आणि आणण्याची स्पीड, म्हणजे जाण्याचा वेग आणि येण्याचा वेग, आणि दोन्हीची बेरीज म्हणजे x + y. आता किती आहे, 2. जाण्याची स्पीड 300, येण्याची किती 1200, आणि दोघांची वेगाची बेरीज केली तर 1500. 2 शून्यानी 2 शून्य कॅन्सल, 3 ने 5 वेळा, 5 ने 5 दुनी 10, उरलं 2, 5 × 24 म्हणजे 220, आणि 2 गुणिले 240 बरोबर 480 किलोमीटर पर हवर ही स्पीड होती, म्हणजे दुसरा ऑप्शन. अशा प्रकारचे तुम्हाला हा प्रश्न म्हणजे पोलीस भरतीला आज जे पेपर झाला शनिवारला, त्याचा हा एनालायसिस होता. तुम्हाला जर वेळ मिळेल किंवा तुमचा जर प्रश्न चुकला असेल किंवा रॉंग झाला असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचा प्रश्न कुठे चुकला आणि का बरं चुकला याचे तुम्ही थोडासा एनालायसिस करू शकता. आणि जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. आणि दर शनिवारी जो पेपर होत असते त्या पेपराचं प्रश्न विथ आन्सर या प्रकारचे एनालायसिस तुम्हाला मिळेल. तर आम्ही भेटूया पुढच्या पेपर विश्लेषणाला, किंवा तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला अनेक व्हिडिओ पोलीस भरती बद्दल किंवा तलाठी भरती किंवा वेगवेगळ्या जी सरळ सेवा भरती येत आहे, किंवा MPSC ची म्हणो किंवा कोणत्याही इतर स्पर्धा म्हणो, त्यांच्या भरतीचा सराव जर करायचा असेल तर आपला जो YouTube चॅनल आहे गोंदिया मॅथ्सवाला, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे म्हणजे सर्वच टॉपिकवर टाइम अँड वर्क असो किंवा कोणताही असो, 2D 3D मेन्सुरेशन क्षेत्रमिती असो किंवा संख्या पद्धती असो, हे सर्वांचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गोंदिया मॅथ्सवाला या व्हिडिओवर उपलब्ध होईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.